नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आता माझी झोप झालेली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत फिरायला मालवणला। तर खूप मजा येईल ब्लॉगमध्ये आणि ह्याच्यानंतरचे येणारे पण ब्लॉग नक्की बघा। तर हा आता पार्ट 1, तर पुढचे ब्लॉग पण नक्की बघा। आणि आमचे जे पॅरट्स आहेत तर ते घरी एकटेच असतील तर त्यांना खायला द्यायला कोण नसेल, म्हणून आता आम्ही त्यांना शिफ्ट करत आहोत बर्ड फार्मवर। तर चला आता त्यांना शिफ्ट करू पहिले बर्ड फार्मवर आणि मग जाऊ मालवण ट्रिपला। तर हे बघा, तर ह्यांना घेऊ चला आणि जाऊ आता बर्ड फार्मवर। ह्यांना पण घ्यायचे, आले होता गाडीमध्ये आणि हे बघा सगळे घरचे पॅरट्स आहेत। तर आता घेऊ त्यांना बर्ड फार्मवर। पार्टी बघा शायनी आहे। तर आता आलोय बर्ड फार्मवर आणि बघा सगळ्या पॅरट्सना शिफ्ट केले इथे। आता सगळं बर्डना शिफ्ट केले आणि निघालो आता घरी जाण्यासाठी। आता जातो घरी आणि आंघोळ करतो पहिले। आलो आता घरी आणि पटकन आता आंघोळ करून घेतो आणि रेडी होतो। बघ आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बघा 6:45 वाजून गेलेत। तर सगळे अजून रेडी व्हायचे आहेत आणि मी झालो आता, म्हणजे आंघोळ झाले। तर आता मग नंतर घालले कपडे म्हणजे बाहेर जाताना। तर बॅग वगैरे मी परवाच भरलेली, पप्पांची बॅग भरायचे आणि मग सगळ्यांचं झालं की निघू आम्ही। आता सगळ्यांचं आवडलं आणि आता मी मग कपडे पण घालतो आणि उर्मी उठले तर दाखवतो उर्मीला। हे बघा उर्मी उठले, उर्मी तयार झालं आता आणि आता थोड्या वेळात निघू। मग आता सगळे झालेत आता रेडी, निघू आता। मग निघालो आता आम्ही बघा गणपती बाप्पा। तर आई आहे पाठी बसले आणि उर्मीला घेतले बघा उर्मी आणि मम्मी आहे इथे। पप्पा ड्रायव्हिंग करतायत आणि बाबा पुढे बसलेत आणि मी पाठी बसलोय। तर बॅगा बघा किती आहेत, खायचं कपडे बिपडे सगळं घेतले हे बघा। आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपवर, हे बघा पेट्रोल भरायसाठी। तर खूप लांब जायचं आता मग म्हणून पेट्रोल भरायला थांबलोय। आता इथून मग पेट्रोल भरून झाल्यावर आपण निघूया इथून। तर आता आम्ही कोल्हापूर क्रॉस केलाय आणि आता घाट चालू आलाय। तर इथे कशेडी घाट बायपास आहे, तर तिथून आता आम्ही जाणार आहोत। एक टनल सारखं आहे ते टनल, तर तिथून आता आम्ही जाणार आहोत। तर तुम्हाला दाखवतो कसं आहे तिथे ते। तर टनल बघा इथून आता चालू झालेली आहे आणि ही जी टनलची जी लेंथ आहे तर ती खूप आहे, खूप मोठी आहे टनल। 3.7 किलोमीटर एवढी लेंथ आहे या टनलची। आणि ही जी व्हिडिओ आहे तर ती 3x फास्ट आहे, म्हणजे फास्ट केली ही व्हिडिओ खूप। आणि पूर्ण टनल क्रॉस करेपर्यंत बघा मी व्हिडिओ सुरूच ठेवलेली। तर ही टनल जी आहे तर ती एकाच मशीनने अशी कापली जाते, तर ती मशीन पण खूप जास्त मोठी असते। आणि आता बघा इथे फायनली टनलचा एंड होतोय इथे। तर आता आम्ही टनलच्या बाहेर पडलोय आणि खूप मोठी होती टनल। तर टनलबद्दल माहिती मी तुम्हाला दिलेच। तर आता आम्ही मग निघालोय पुढे जाण्यासाठी बघा। आता गाडीतून उतरलोय कालकाई देवीच्या मंदिरात जाण्यासाठी, जाऊ मग। तर हे बघा हे आहे कालकाई देवीचं मंदिर आणि या मंदिराच्या पाठी एक शिवलिंग आहे आणि गौमाताची मूर्ती आहे। आता मंदिराच्या इथे हे बघा आणि पाय पडून झालेत आता दर्शन घेऊन। आता जाऊ मग गाडीत बसायला। आता निघालोय कालकाई देवीच्या मंदिरातून आणि आता मग पुढे जाऊ। तर पप्पांचं पण काम आहे ते चिपळूणमध्ये, ते पण मग काम
आता आणि आम्ही जेवायला उतरलोय. तर घरूनच आणलेलं सकाळी जेवण बनवून. तर मग ते जेवू इथे थांबलं बघा. इथे मम्मी आणि आई आता जेवण काढतायत. आता मग जेवू इथे. 1 hour later. जेवण वगैरे झाले आणि निघालोय तर तिथून. तर खूप खाल्ला आता मी, कारण भूक लागलेली खूप. आणि आता मी आडवं पडलोय बॅगवर सगळं आहे. आता आम्ही नंतर पुढे फेरी बोट असते तर त्याच्याने जाणार आहोत. तर त्याच्या म्हणजे बोटमध्ये अशी गाडी नेतात, तुम्हाला माहितीच असेल कोणाकोणाला. बोटमधून जाणार आहोत. गाडी पण जाते त्या बोटमध्ये, त्यातून जाणार आहोत. तर पोचलो आता आम्ही आमच्या लोकेशनवर जिथे फेरी बोट येणार आहे. हे बघा आणि गाडी आहे. तर आता इथे पप्पा विचारतायत. आणि इकडे बघा खूप भारी वाटते, पाणी आहे बघा खाली. खेकडे छोटे छोटे दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा खेकडे छोटे छोटे दिसत असतील इकडे. तर 3:15 वाजले आता. आणि आता जी फेरी बोट आहे ती 3:45ची. तर 4:45ला येईल ती. आणि आता मग आम्ही ते मग थांबू थोडा वेळ. तर बघू कधी येते ती बोट, वाट बघू आता. हा बघा आपला ड्रोन रेडी आहे आणि फेरी बोट आले आता. तर आता ड्रोन उडवून दाखवतो तुम्हाला वरतून. आता उडवतो ड्रोन. तर आता आम्ही फेरी बोटच्या आतमध्ये नेतो गाडी. हे बघा आता आलोय फेरी बोटच्या आतमध्ये आणि गाडी पार्क केले बघा. आता आलोय दुसऱ्या बाजूला आणि बघा तर गाडी पण काढले म्हणजे बाहेर फेरी बोट वरून. तर आता आम्ही आलोय कारटेश्वर देवस्थान ते आलोय बघा. तर पप्पांचे फ्रेंड आहे ते, तर त्यांच्यासोबत आलोय आम्ही. आता मग जाऊ आतमध्ये आणि दर्शन घेऊ. तर आता आम्ही आलेलो आहोत, मंदिर आहे तिथून जरा खाली आलोय. तिथे बघा समुद्राच्या इथे जरा. आणि इथे बघा गौमुख आहे. तर इथे आजूबाजूला जास्त पाणी नाही भेटत, पण इथे वर्षाच्या 12 महिने चालू असतं पाणी बघा. आणि हे बघा हे ह्याला नॅचरल फिल्टर बोलतात बघा. असं हे येतंय खाली पाणी बघा, थेंब थेंब येतंय, दिसत असेल तुम्हाला. तर हे असं फिल्टर होतं आणि एकदम स्वच्छ पाणी आहे. आपलं घरचं पियायचं पाणी असतं एकदम स्वच्छ, तसंच आहे बघा हे. तर आता पप्पा बघा माझ्या हातावर नॅचरल टॅटू काढतायत. तर ह्याला काय काय माहिती काय बोलतात, तर नाही माहीत काय बोलतात. आता दाखवतो तुम्हाला कसा टॅटू काढतात ते हातावर. बघा आता पप्पा काढतात. बघा टॅटू झालाय नॅचरल टॅटू. तर असं पावडर सारखं आहे ते बघा. तर बघा माझ्या हातावर टॅटू काढलेत आणि ह्या हातावर पण आहे आणि ह्या हातावर पण आहे, दोन्ही हातावर आहे. आणि इकडे व्ह्यू बघा काय भारी येतोय.
आता आम्ही इथून खालून निघालोय आणि वरती मंदिर आहे, तर तिथे आता मंदिरात जाऊ. हे बघा चढतायत सगळे. आता मंदिराच्या इथं आलोय आणि हा आहे मंदिराचा दरवाजा. आता जाऊ आपण आतमध्ये. बघा तर बघा इथून वरून बघा कसलं भारी वाटतं इथे. आणि हे मंदिर आहे. हे बघा आता मंदिरातून आम्ही निघाले आणि आता मग चाललोय लाईट हाऊस आहे तिथे चाललोय. तर बघा इथून दिसत असेल तुम्हाला. आता जाऊ लाईट हाऊस बघण्यासाठी. आता पोचलोय लाईट हाऊसला. आता बघा हे आहे एंट्री लाईट हाऊसची. तर चला आता जाऊ आपण लाईट हाऊसच्या आतमध्ये. आणि बघा आपल्याकडे बायनॉक्युलर पण आहे, तर आपण तिच्यानी बघू काय काय दिसतंय ते लाईट हाऊसवरून. चला आता जाऊ आतमध्ये. आता आलोय लाईट हाऊसच्या आतमध्ये. हे बघा आता जाऊ वरती. चला आलोय आता लाईट हाऊसच्या वरती. आणि हे अंकल इथे वरती असतात बघा. आणि इकडून व्ह्यू बघा काय भारी येतोय समुद्राचा. तर हे आहेत लाईट हाऊसच्या आतमधले प्रिझम्स. तर ह्याच्यानेच लाईट लांबपर्यंत रिफ्लेक्ट होते. आता मी आलोय लाईट हाऊसच्या आतमध्ये. आणि हे बघा तर हा लाईट हाऊस खूप जुना आहे, ब्रिटिश काळाचा तेव्हाच आहे. आणि हे बघा हे तेव्हाचेच बल्ब्स आहेत बघा, ब्रिटिश काळाचे बल्ब्स आहेत हे दिसत असतील तुम्हाला. आणि हा लाईट हाऊस पण तेव्हाचाच आहे. हा बघा बल्ब. तर इकडे बघा सगळी माहिती दिली की हा लाईट हाऊस कुणी बनवला आहे आणि कधी बनवला आहे ते बघा, वाचा तुम्ही. तर लाईट हाऊसच्या बाहेर बघा इकडे गार्डन आहे सगळं. आणि हा आहे लाईट हाऊस. गाडीमध्ये आले आता. हे उर्मी बघा मस्ती करते नुसती, मोबाईल पकडते. तर आता आम्ही आलोय पप्पाच्या फ्रेंडच्या घरी. आता मग जाऊ घरी. पप्पा पण भेटतील आता सगळ्यांना, खूप वर्षांनी आलेत. आता जाऊ बघा. बाय बाय बाय. पप्पांच्या फ्रेंडच्या इथून निघालो होता. आणि आता आईचे भाऊ आहेत तर तिथे चाललो आम्ही. तर आता आलोय पप्पांचे मामा आहेत तर तिथे आलोय. आणि आता मी फिरतोय असंच बघा. इथे आंब्यांची झाडं वगैरे आहेत. तर नंतर आम्ही आईचे मामा आहेत तिथे गेलो. पण तुम्ही बोलत असाल की मी व्हिडिओ का नाही काढली, तर माझा फोनच काम करत नव्हता, तर का आय डोंट नो. आणि मग नंतर थोड्या वेळाने मी त्याला रिस्टार्ट केला तर तेव्हा फोन चालायला लागला. आता आम्ही निघालोय. आईचे मामा होते तर तिथे आम्ही गेलेलो, तर तिथून निघालो आता. आणि माझ्या फोनसोबत काय आलं ते तुम्हाला समजलंच असेल, म्हणून मला व्हिडिओ काढता नाही आली. आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. तर तिथे आज आम्ही रात्री स्टे करू आणि मग सकाळी दर्शन घेऊ आणि मग तिथून निघू. आता जाऊ मग गणपतीपुळ्याला. बघा तर जरा लवकर पोचलो तर बीच पण दाखवेल तुम्हाला. आणि लेट झाला तर मग बघू, मग डायरेक्ट रूमवरच जाऊ मग झोपायला. रूमवर आलो होता आणि आता पटकन कपडे बदलतो आणि फ्रेश होतो. कपडे चेंज केलेत आणि झालो रेडी. आता मग जातो खाली आणि मग जेवतो खाली जाऊन. आता 10:30 वगैरे वाजलेत.
सगळं जातो खाली. आलो आता खाली जेवायला. बघा ते उर्मी आहे, बाबा आहेत, आई, मम्मी आहे आणि पप्पा आहेत. आता जेवू इथे. Few moments later. आता निघालोय आम्ही, जेवण वगैरे झाल्याने निघालोय बीचवर जाण्यासाठी. तर जाऊ मग बीचवर. तर रात्री ना लाटा येतात, तर तेव्हा म्हणजे चमकतात असं लाटांमध्ये, ब्लू ब्लू असं चमकतं. तर आता बघू ते आहे का असं चमकतं ते. जाऊ आता आणि बघू. तर आम्ही पोचलोय बीचच्या इथे आणि आता बघू बीच चालू आहे का नाही. आणि इथे बीचवर आलोय ना आणि रात्री आता 11 वगैरे वाजलेत आणि तरी पण पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय, कावळ्यांचा, आणि हे ओरडतात बघा, आवाज येत असेल बघा. आता बघू, जाऊ तिकडे बघू एंट्री आहे का नाही. ते निघालो आता समुद्रावरून आणि ते काही चमकलं तर नाही अजून. तर मी एकदा श्रीवर्धनला गेलेलो होतो तेव्हा बघितलेलं, ते चमकत होतं ते ब्लू कलरचं समुद्रात. आता नाही चमकलं ते. आणि आता मी निघालोय समुद्रावरून बघा. तर रात्रीचा समुद्र खूप भयानक दिसतो, तर भीती वाटत होती जायला जवळ. पण आता भरती होती समुद्राला, तर पाणी खूप फास्ट येत होतं वरती. आलोय आता रूमवर आणि आता 2:30 वाजलेत. झोप येते आता खूप. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या आम्ही गणपतीपुळ्याच्या मंदिरात जाणार आहोत, तर तिथे पण सगळं दाखवेन तुम्हाला. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण फॉलो करा. बाय. आणि झोपतो आता मी. जिंदगी सवार दो, एक नई बहार दो, दुनिया ही बदल दो.